मोर्जी समुद्रकिनारी पर्यटन हंगामाला सुरुवात झाली असली तरी पर्यटकांसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा, चेंजिंग रूम, टॉयलेट आणि पार्किंग अद्याप उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे पर्यटकांची मोठी गैरसोय होत असून वाहने अव्यवस्थितरित्या कुठेही पार्क केल्या जात आहेत. याशिवाय किनाऱ्यावर लाकडी पलंगे व खुर्च्यांचे अतिक्रमण झाले असून पर्यटकांना चालण्यासाठी पुरेशी जागाही शिल्लक नाही. या अतिक्रमणावर आणि सुविधांच्या अभावावर सरकारनं तातडीनं लक्ष देऊन कारवाई करावी अशी मागणी होत आहे. या ठिकाणी पार्किंगची आपल्याला गंभीर समस्या, बरोबर या ठिकाणी चेंजिंग रूम नाहीत आहे, शौचालयाची सोय नाही. खाजगी जी आपली सॅग व्यावसायिक आहेत किंवा रेसॉर्ट आहेत त्यांची आपली सोय केली जाते, परंतु इतरांचं काय? पर्यटक देश विदेशातून मोठ्या प्रमाणात किनारी भागात येत असतात आणि पर्यटनाचा आनंद लुटत असतात. दरवर्षी पर्यटक खात्याचे मंत्री पर्यटकांना येण्याच्या गैरसोयी आहेत त्या दूर करण्याचं आश्वासन देत असतात, परंतु यंदा पर्यटन हंगाम सुरू झाला तरी तशा प्रकारची सोय नाही. टेमवाडा समुद्रकिनारी भागात एक पार्किंग प्रकल्प उभारण्याची सरकारने तयारी केली होती, परंतु आवश्यक असलेले परवाने न घातल्यामुळे काही नागरिकांनी या प्रकल्पाला न्यायालयात आव्हान दिलं आणि जैसे हे परिस्थिती करून ठेवलेली आहे. सरकारने खरं म्हणजे कोणताही प्रकल्प आणत असताना स्थानिक पंचायती, स्थानिक जिल्हा पंचायत सदस्य असतील, नागरिक असतील, सॅग व्यावसायिक असतील, रेस्टॉरंट असतील, त्यांना विश्वासात घेऊन आणि परवाने घेऊन प्रकल्प आणणे गरजेचे आहे. पर्यटनामुळे अनेकांना त्याचा लाभ होत असतो, आर्थिक लाभ होत असतो, फायदा होत असतो. मग टॅक्सी व्यावसायिक असेल, पायलट असो, ट्रॅफिक पोलीस असेल, सॅग व्यावसायिक असेल किंवा मनी एक्सचेंजवाले असतील, सुपर मार्केट, मासे, सगळ्या जो व्यवसाय असतो त्या व्यवसायाला लाभ होत असतो. सरकारनं या ठिकाणी ज्या गैरसोयी आहेत गैरसोयी त्यावर लक्ष देण्याची गरज आहे. आज आपण जर या ठिकाणी बघितलं तर समुद्र किनारी भागात विठ्ठलदासवाडा जे पलंग आणि लाकडी टेबल मांडलेला आहे त्यांना परवाने आहेत का? पर्यटन खात्याने याकडे लक्ष देऊन खरोखरच यांना परवाने, जे खाजगी जागेमध्ये रेसॉर्ट आहेत त्यांना परवाने कोण देतात? एखाद्या लाकडी पलंगासाठी 5 परवाने दिले जातात, परंतु इथं मोठ्या प्रमाणात लाकडी पलंग आपल्याला या ठिकाणी जर एक नजर मारली तर आपण दिसून येते. सरकारने याकडे लक्ष देऊन जे कोण इलिगली काम करतात त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे. मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 ताससाठी.